नमस्कार, गुड आफ्टरनून सर्वांना. आजचा आपला विषय आहे कोर्स नंबर 204 आपत्ती व्यवस्थापन. प्रकरण पहिले, आपत्ती व्यवस्थापनाची ओळख. आपण सर्वांनी आपत्ती व्यवस्थापनाची ओळख पाहिलेलीच आहे. एक लेक्चर आपण झालेला आहे, आपल्याला त्याचा परिचय झालेलाच आहे. तर पुढचा पॉइंट आहे, आपण आपत्ती व्यवस्थापन, अर्थ, व्याख्या पाहिलेले आहे व आपत्ती व विकास यांचा एकमेकांशी असणारा संबंधही आपण स्पष्ट केलेला आहे. तर आपला पुढचा पॉइंट आहे आपत्तीचे कारणीभूत घटक. म्हणजे आपत्ती येण्यासाठी जे काही घटक कारणीभूत असतात ते आज आपण पाहणार आहोत. पहिला आहे गरिबी. आपत्तीचा कारणीभूत पहिला घटक आहे गरिबी. तर पहा, गरिबी आपण आज आजूबाजूला पाहिलं तर गरीब ही संज्ञा आपल्याला स्पष्ट होते. आजूबाजूच्या वातावरणातच या शब्दाची ओळख आपल्याला पटलेली आहे. तर गरिबी निर्माण होणे, आपत्ती निर्माण होण्याचे गरिबी हे महत्वाचे एक कारण आहे. कारण गरिबीमुळे लोकांना शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे कोणत्या घटकामुळे काय होते या माहितीचा अभाव निर्माण होतो. आर्थिक अडचणी निर्माण होतात. शिक्षण घेण्यास अडचणी येतात. त्यातून अनेक आपत्त्या निर्माण होतात. तर गरिबी हा घटक कसा आपत्तीस कारणीभूत आहे. शिक्षणाचा अभाव असेल, कोणत्या गोष्टीमुळे काय होतं याची कल्पना नसेल तर आपत्तीला हा एक घटक कारणीभूत ठरतो. पुढचा घटक आहे लोकसंख्या वाढ. लोकसंख्या वाढ या शब्दाची आपणास ओळख ही मोठ्या प्रमाणात आहे. लोकसंख्या वाढीने आपत्तीस काय होते. लोकसंख्या वाढीमुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र असो किंवा माणसांच्या ठिकाणी नोकरीविषयक संघर्ष व स्पर्धा निर्माण झाली आहे. त्याचबरोबर मानव पर्यावरणातील विविध घटकांना हानी पोहोचू लागला आहे. म्हणजे जिथे लोकसंख्या कमी असेल त्या ठिकाणी वातावरण हे सुरळीत असतं, व्यवस्थित असतं. सर्व ज्या काही गोष्टी असतात मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. परंतु लोकसंख्या वाढ जिथे असेल तिथे गर्दीचं ठिकाण म्हणून नाव तयार होतं. पायाभूत सोयी सुविधांची कमतरता होते व त्यातूनच वाद तयार होऊन अनेक संघर्ष निर्माण होतात व त्या संघर्षातून मानव पर्यावरणातील विविध घटकांना हानी हा पोहोचू लागलेला आहे. तर पुढचा घटक आहे पर्यावरणातील प्रदूषण. आपत्तीस कारणीभूत ठरणारा पर्यावरणातील प्रदूषण हा घटक, उदाहरणार्थ वायू प्रदूषण असेल, पाणी प्रदूषण असेल, मृदा प्रदूषण असेल, यामुळे पर्यावरणामध्ये आपत्त्या तयार होतात. यामुळे प्रत्यक्ष पर्यावरणात बिघाड निर्माण होऊन पर्यावरणात असमतोलाची अवस्था निर्माण होते. वायू प्रदूषण असेल, पाणी प्रदूषण असेल, मृदा प्रदूषण असेल, त्यामुळे सुरळीत जीवन हे विस्कळीत होऊन जातं व निसर्गामध्ये, पर्यावरणामध्ये असमतोल हा निर्माण होतो. त्यामुळे आपत्तीचे संकट ओढवले जाते. म्हणून पर्यावरणातील प्रदूषण हा आपत्तीचा कारणीभूत घटक आहे. पुढचा घटक आहे माहितीचा अभाव. म्हणजेच काही अपुरे शिक्षण असेल, कुठल्या गोष्टीची माहिती करून घेणे हे जमलं नसेल. आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी अनेक धोरणे व अनेक तरतुदींची माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे लोक त्यापासून वंचित राहतात, याने दूर राहतात. त्यामुळे आपत्तीच्या तरतुदी व कार्य करणाऱ्या संस्था यांविषयी माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आपत्ती ही आढळून येते. माहितीचा अभाव हेही एक खूप मोठं कारण आहे. लोकांची भावना तशी नसते की जी काही माहिती आपणापर्यंत पोहोचत आहे तिची पूर्णपणे माहिती ही करून घेतलीच पाहिजे. कधी कधी असं होतं की अर्धवट सोडलेली माहिती भविष्यामध्ये आपल्याला कधी उपयोगी ठरेल हेही समजत नाही. म्हणून ज्या वेळेस जी माहिती आपणापर्यंत पोहोचत असेल तिचा आपण स्वतः वापर करून घेतला पाहिजे. पुढचं कारण आहे शहराकडे होणारे स्थलांतर. वाढती लोकसंख्या असेल ही भारताच्या प्रगतीतील मोठा अडथळाही ठरत आहे. वाढत्या लोकसंख्येला सोयी सुविधा पुरविण्यासाठी शहर पातळीवर
विविध योजना या राबवाव्या लागतात. शहरीकरण म्हणजे शहराच्या लोकसंख्येची व त्याच्या क्षेत्राची वाढ घडून येते. औद्योगिकीकरण व खेड्यांतून शहरांकडे होणाऱ्या लोकांचे स्थलांतर यामुळे आपत्तीही घडून येते. शहराकडे होणारे स्थलांतर पहा, खेडेगावामध्ये भरपूर लोकांची इच्छा असते की शहरात जावं, सेटल व्हावं. या दृष्टिकोनातून शहरामध्ये खूपच गर्दीचं जाळं तयार होतं व तिथे लोकसंख्या वाढली की प्रगतीमध्ये मोठा अडथळा हा तयार होतो. पायाभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी शहर पातळीवर अनेक योजना राबवाव्या लागतात. त्यामध्येही खूप अडथळे तयार होतात. लोकसंख्या खूप असेल तर मोठे अडथळे हे तयारच होतात. पुढचा घटक आहे सांस्कृतिक परंपरेची भूमिका. पहा, आपत्तीला सांस्कृतिक परंपरेची भूमिका कशी कारणीभूत ठरते. सांस्कृतिक परंपरेच्या भूमिकेमध्ये व्यवहारातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, व्यापारी क्षेत्रात काम करणारी मंडळे स्वधर्म निष्ठा जपणारी पाहिजे. पहा, राजकीय झालं, सामाजिक झालं, सांस्कृतिक, औद्योगिक, व्यापारी क्षेत्रात जी काही काम करणारी मंडळे आहेत ती स्वतःचा स्वधर्म व निष्ठा जपणारी पाहिजे. तसेच त्यामुळे आक्रमण, धर्म परिवर्तन, जुलूम, जबरदस्ती यामधून घडणारी संक्रमणे ही अटळ असतात. पण ती सर्व समाजाला सज्जनतेकडे नेते. याचा परिणाम आपत्ती व्यवस्थापनावर होतो. सांस्कृतिक परंपरेची भूमिका हाही मोठा घटक आपत्तीस कारणीभूत ठरत आहे. तर पहिला घटक पाहिला गरिबी, नंतर लोकसंख्या वाढ, पर्यावरणातील प्रदूषण, माहितीचा अभाव, शहराकडे होणारे स्थलांतर आणि सांस्कृतिक परंपरेची भूमिका. हे आपण आपत्तीस कारणीभूत ठरणारे घटक पाहिले. तर पुढचा पॉइंट आहे आपत्तीचे स्तर म्हणजे टप्पे. आपत्तीचे टप्पे काय आहेत हे पाहूयात. पहिला टप्पा आहे, दुसरा आणि तिसरा. तर पहिला टप्पा आहे स्थानिक स्तरावर अनेक दुर्घटना घडतात. या परिस्थितीत आपत्तीग्रस्तांना औषधोपचार वेळेवर पोहोचवणे आवश्यक असते. म्हणजे स्थानिक स्तरावर आपण जिथे राहतो त्या ठिकाणी भरपूर घटना घडत असतात. त्यावेळेस नुकसान होते, हानी पोहोचते, जीवित व वित्त हानी होते. त्यावेळेस आपत्तीग्रस्तांना औषधोपचार वेळेवर पोहोचविणे हे आवश्यक असते. उदाहरणार्थ एखाद्या गाव पातळीवर पुरासारखी घटना घडली असेल तर त्यांना तात्काळ औषध व गोळ्या यांचा पुरवठा केला पाहिजे. याचे उदाहरण म्हणून पाहू, 2005 साली मुंबईवर आलेली पुराची आपत्ती विचारात घेता येते. तिथे पूर आला असेल त्यावेळेस खूप लोक त्या संकटामध्ये अडकले असेल, त्यांना तिथून बाहेर काढणे, त्यांना जे काही प्राथमिक औषधोपचार असतील ते करणे, हे येतं पहिल्या स्तरामध्ये. पहिला स्तर हा स्थानिक स्तरावर असतो. तर दुसरा स्तर दुसरा, आपत्ती या स्तरात अनेक अशा घटना घडतात की तेथील लोकांना नशिबाने सुद्धा औषधोपयोगी साहित्य व उपचार मिळत नाही. अशा आपत्ती बाधित लोकांना आपत्तीच्या दुसऱ्या स्तरातील लोक म्हणता येईल. त्यांना योग्य वेळी उपचार मिळायला हवेत. पहिल्या स्तरावर काय होतं की स्थानिक पातळीवर या गोष्टी, प्रथमोपचार या गोष्टी वेळेवर पोहोचविणे हे आवश्यक असते. तर स्तर दुसरा आहे. या स्तरात अशा घटना घडतात की तेथील लोकांना नशिबाने सुद्धा, याने खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये असतात, नशिबाने सुद्धा औषधोपयोगी साहित्य व उपचार मिळत नाहीत. अशा आपत्तीबाधित लोकांना आपत्तीच्या दुसऱ्या स्तरातील लोक म्हणता येईल. त्यांना योग्य वेळी उपचार हे मिळायलाच हवेत. याचे उत्तम उदाहरण आहे बिहार पूरग्रस्त लोकांना केली गेलेली मदत. बिहारमध्ये दरवर्षीच पाहतो आपण बऱ्याच प्रमाणात पूर हा असतोच. पाणीही लवकर कमी होत नाही. मग त्या कंडिशन मध्ये त्या लोकांपर्यंत पोहोचणे थोडस अवघड असतं, म्हणून नशिबाने सुद्धा लवकर मिळत नाहीत. अशा वेळी हे उपचार पोहोचवायला हवेत. त्यासाठी आपण काहीतरी योजना या केल्या पाहिजेत. पहिला स्तर पाहिला, दुसरा स्तर पाहिला, आता तिसरा स्तर पाहूया. ज्यावेळी मोठी आपत्ती ओढवते तेव्हा तेथील आपत्तीग्रस्त लोकांना तात्काळ सोयी या पुरवाव्या लागतात. अशा प्रसंगी राज्य व केंद्र सरकारची मदत सुद्धा घ्यावी लागते.
व आपत्तीग्रस्तांना मदत करावी लागते. उदाहरणार्थ 2001 साली गुजरातमध्ये झालेल्या भूकंप आणि 2005 सालचा काश्मीरमध्ये झालेला भूकंप. तिसरा स्तर हा आपत्तीचा खूप मोठा संहारक विनाशक स्तर आहे. तर तेथे ज्यावेळी मोठी आपत्ती ओढवते तेथील आपत्तीग्रस्त लोकांना सोयी सुविधा या तात्काळ पुरवाव्या लागतात. अशा प्रसंगी राज्य व केंद्र सरकारचीही मदत घ्यावीच लागते व आपत्तीग्रस्तांनाही मदत करावीच लागते. पहा, आपत्तीचे कारणीभूत घटक पाहिले. आपत्तीचे स्तर, स्तर पहिला, स्तर दुसरा व स्तर तिसरा. स्तर हे टप्प्याटप्प्याने वाढत जातात. आपत्तीची तीव्रता ही स्तरांमध्ये टप्प्याटप्प्यानेही वाढत जाते. तर हे 3 स्तर पाहिले. पुढचा पॉइंट आहे आपत्तीचे परिणाम. आपत्तीचे काय परिणाम होतात? आपत्ती म्हटलं की नुकसान, जीवितहानी, वित्तहानी, मोठ्या प्रमाणामध्ये संकटच तयार करून ठेवतात. त्यातून मानवाला लवकर वाट काढणे ही थोडं मुश्किलच होऊन जातं. तर आपत्तीचे परिणाम काय होतात ते आपण पाहूया. पहा, पहिला आहे जीवितहानी. हा सर्वांच्या परिचयाचा शब्द आहे. जीवितहानी, आपत्ती ही आपण बऱ्याचदा अनुभवली आहे. जीवितहानी ही आपण पाहिलेलीच आहे. ज्या व्यक्तींवर, ज्या गावावर आपत्ती आली आहे त्यांना तर या गोष्टीची खूप भीतीच वाटत आहे. पुन्हा असे होऊ नये असे सर्वांनाच वाटते. तर जीवितहानी पहा, कुठल्याही आपत्तीमध्ये जीवितहानी ही ठरलेलीच असते. केवळ आपत्तीनुसार तिचे स्वरूप हे भिन्न असू शकते. तर स्वरूप पहा, आपण आपत्तीचे स्तर पाहिले. पहिला स्तर होता आपत्तीचा थोडं नुकसानदायक होतं, थोडंसं जीवितहानीवालं होतं. दुसरा स्तर पाहिला तर त्याच्यापेक्षा जास्त मोठी हानी व जीवितहानी होते. तर तिसरा स्तर पाहिला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिचा धोका, जीवितहानी, वित्तहानी, आर्थिक हानी, सामाजिक, राजकीय या सर्व हानी या पोहोचवतात. हे स्तर आपण पाहिले. तर जीवितहानी पहा, कुठल्याही आपत्तीत जीवितहानी ही ठरलेलीच आहे. केवळ आपत्तीनुसार तिचे स्वरूप हे भिन्न असू शकते. प्रथम स्तरावर थोडे कमी, द्वितीय स्तरावर थोडे जास्त व तृतीय स्तरावर हे सर्वात जास्त असते. पुढचा आहे बांधकामे उद्ध्वस्त होणे. आपण आजूबाजूला दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पाहत असतो की बांधकामे उद्ध्वस्त होणे, त्याच्यासाठी काय कारण आहेत व त्यामधून आपणास काय परिणाम होतात हे अनुभवता. बांधकामे उद्ध्वस्त होणे, पुरामुळे तसेच भूकंपासारख्या आपत्तीमुळे इमारती व बांधकामे ही कोसळून नुकसान होते, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. दैनंदिन जीवन हे पूर्णपणे विस्कळीत होऊन जाते. काही वेळेस ते लवकर पूर्ववत होते, परंतु काही वेळेस ते पूर्ववत होत नाही व काही व्यक्तींना अशी हानी पोहोचते की पुन्हा ते या आपत्तीमधून सावरूही शकत नाहीत. पुढचा पॉइंट आहे पूर संकट किंवा धरण फुटणे. पहा, पूर संकट हेही आपण अनुभवत आहे. धरण फुटणे याच्याही बातम्या आपण पेपरमध्ये, टीव्हीवर किंवा आपण आपल्या आजूबाजूलाही पाहत आहोत. धरणांना तडे जाऊन धरणे फुटतात व पुराचे नवे संकट हे निर्माण होते. भूगर्भामध्ये पहा, कधी कधी हालचाली या सौम्य, कधी कधी तीव्र होत असतात. ज्या धरणाच्या आसपास जर सौम्य किंवा तीव्र हालचाल भूगर्भामध्ये झाली तर धरणाच्या भिंतीला चीर जाऊन तिथे पूर संकट हे तयार होते व पूर संकट आल्यावर आजूबाजूच्या परिसरामध्ये ही भयानक परिस्थिती ही तयार होते. ती सावरणे सर्वांना भीतीदायक असते. तिचा सामना करणे सर्वांना भीतीदायक असते व त्यातून मार्ग काढणेही सर्वांना भीतीदायक असते. पुढचा आहे रासायनिक गळती. किरणोत्सर्जनामुळे मानवी जीवनाची प्रचंड हानी होते. पहा, आपत्तीचा परिणाम. रासायनिक गळती व किरणोत्सर्जन यामुळे मानवी जीवनाची प्रचंड हानी होते व दीर्घकालीन दुष्परिणाम हे घडतात. काही कंपन्यांमध्ये पहा, रासायनिक गळती झाली तर बऱ्याचदा तेथील नोकरदार वर्ग असेल, तेथील इमारत वगैरे असेल किंवा जी काही
ज्या काही त्यांचं हे असेल त्यांना खूप मोठा परिणाम हा भोगावाच लागतो. किरणोत्सर्जनामुळेही मानवी जीवनाची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते. पुढचा पॉइंट आहे, व्यापार व उद्योगधंद्यावर विपरीत परिणाम होतो, अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. पहा, आपत्ती म्हटलं की धोका, संकट, काहीतरी नेहमीच आर्थिक बाजू कोलमडते. जीवितहानी, वित्तहानी या सर्व आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय या गोष्टी या सर्व कोलमडून पडतात. परंतु त्या सुरळीत होईपर्यंत व्यापार व उद्योगधंद्यांवर विपरीत परिणाम होतो. पहा, आता कोरोना हे मोठं संकट आहे. ते जवळजवळ 6 महिने होत आले. तेव्हापासून आपले व्यापार व उद्योगधंदे बऱ्याचशा प्रमाणामध्ये बंद आहेत व त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा हा परिणाम झालेला आहे, ताण पडलेला आहे. तर या आपत्तीमुळे दैनंदिन जीवन असो, आता जवळजवळ 6 महिने झाले हे तसंच आहे, पूर्वपदावर अजूनही आलेलं नाहीये. त्यामुळे आपत्तीचा हा परिणाम सर्वसामान्य माणसे असतील, समाजातील सर्वांनाच भोगायला भेटत आहे. पुढचा आहे, जीवित व वित्त हानी झाल्याने सामाजिक समस्या या जन्म घेतात. जीवित व वित्त हानी झाल्याने सामाजिक समस्या या जन्म घेतात. पहा, एखादी इमारत कोसळली असेल तर त्यामध्ये राहणारे लोक कधी त्या इमारतीतच राहत असतील व त्यावेळेसच ती कोसळली असेल तर कितीतरी वेळा लोकांचे जीव जातात, काही लोक अपंग होतात, काहींना अंधत्व येतं व अशी लोक बऱ्याचदा पूर्ण आयुष्यभरही सुरळीत होत नाहीत. त्यांचं जीवन पूर्ववत होत नाही. कोणता ना कोणता अवयव हा कमी होतो. मग ही जीवित व वित्तहानी झाल्याने सामाजिक समस्या जन्म घेतात व कायमचं अंधत्व येणं, आंधळेपण येणं, अपंगत्व येणं व त्यामुळे अनेक समाजामध्ये जगताना सामाजिक समस्या या निर्माण होतात. पुढचा आहे, दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या स्वास्थ्य समस्या या जन्म घेतात. अपंगत्व असेल, आंधळेपण असेल किंवा अचानक मार लागल्याने शरीराचं भरपूर नुकसान झालेलं असेल तर काही काही लोक यामधून पूर्णतः सावरत नाहीत व पूर्ण कुटुंबाची ही हानीही होते. तर हे आपत्तीचे परिणाम निसर्गावरही होतात, मानवावरही होतात व संपूर्ण जीवसृष्टीवरही होतात. सगळ्यांना आपत्ती म्हणजे हा एक धोकाच ठरलेला आहे. तर पहा, आपत्ती, धोका, 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 संकट, संकटातून नुकसान, जीवितहानी, वित्तहानी हेच पाहतो. परंतु आपत्ती ही एक वरदानही ठरलेली आहे. पुढचा पॉइंट आहे, आपत्तीचे वरदान. वरदान म्हणजे मानवासाठी एक पॉझिटिव्ह थिंग किंवा कुठेतरी सुधारण्यासाठी, काहीतरी प्रगती करण्यासाठी खूप मोठा असा एक चान्स आपत्ती ही वरदान झालेली आहे. एकाच नाण्याच्या जशा 2 बाजू असतात तसेच आपत्तीचे आहे धोका आणि प्रगती. या नाण्याच्या आपत्तीच्या 2 बाजू. एक धोका आणि दुसरीकडे प्रगती. कुठल्याही आपत्तीत नुकसानाचे प्रमाण जरी खूप असले तरी हीच आपत्ती कधी कधी वरदान म्हणूनही सिद्ध होऊ शकते. आपत्ती म्हटलं की डोळ्यासमोर नुकसानच येतं, खूप मोठ्या प्रमाणात भीती वाटते, असं संकट पुन्हा नको वाटतं. परंतु कधी कधी या गोष्टीतून नुकसान झाल्यावरही माणूस लवकर प्रगतीकडे झेप घेतो, लवकर प्रगतीकडे वाटचाल करतो, लवकर कार्यक्षम हा बनत असतो. फिनिक्स पक्षाप्रमाणे, फिनिक्स पक्षी जसा राखेतून पुनर्जन्म घेऊन उंच भरारी घेतो, हेच मानवाने या आपत्तीतून शिकले आहे, अवगत केले आहे. ओढवलेल्या आपत्तीमुळे निराश न होता नव्या जोमाने व एक नवा बोध घेऊन नव्या पर्वाची सुरुवात करण्यास मानव हा समर्थ बनला आहे. आपत्तीमुळेच होणारे काही चांगले परिणाम पाहणार आहोत आपण. पहा, तर आपत्ती वरदान कशी आहे, तर पहिला पॉइंट पहा, भूस्तरीय रचनेवर परिणाम झाल्यामुळे जमिनीचा कस हा वाढत जातो व जमीन ही सुपीक बनते. पहा, भूस्तरीय रचना, आपत्ती म्हटलं की भूस्तरीय रचनेत भूकंप किंवा भूगर्भात काही हालचाली झाल्यावर जमिनीची
भूगर्भातील बाजू वरती येते व वरची बाजू ही जमिनीमध्ये जाते. कधीही वापरात नसलेला मातीचा भाग हा वरती येतो व वापरात असलेला मातीचा भाग हा जमिनीच्या खाली जातो. परंतु जी वापरात नसलेली बाजू जेव्हा वापरात येते तेव्हा ती खूपच सुपीक असते. ती मानवास शेती करण्यासाठी व शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी खूपच लाभदायक आहे. भूस्तरीय रचनेवर परिणाम झाल्यामुळे जमिनीचा कसा वाढतो व ती जमीन सुपीक बनते. पहा आपल्या भारतामध्ये ज्या काही नद्या असतील, जे काही पर्वत, डोंगर, शिखरे, जी काही मैदाने असतील, हे भूगर्भातील हालचाली झाल्यामुळेच ते तयार झालेले आहे. जो काही सुपीक मैदानी प्रदेश असेल त्या ठिकाणी सुपीक माती येऊन जमा झाली व तेथे ती मानवास लाभदायक ठरली. डोंगराळ प्रदेश असेल, नदी खोऱ्यांचा प्रदेश असेल, यामुळे मानवास हे सर्व वरदान ठरत आहे. दुसरं आहे पुनर्निर्माणाच्या कार्यामुळे व प्रगत तंत्रज्ञानामुळे गावे, शहरे ही नियोजनबद्ध केल्याने एक नवे रूप प्राप्त झाले आहे. पहा पुनर्निर्माण झालं. आपत्ती आल्यावर सगळं कोलमडून पडलेलं होतं व कोलमडून पडल्याच्या नंतर नवीन नवीन शहरे तयार झाली. पुनर्निर्माणाचं कार्य व त्यामध्ये प्रगत तंत्रज्ञान वापरलं. नवीन नवीन गोष्टींचा बांधण्यासाठी किंवा शहरे वसवण्यासाठी नवीन नवीन गोष्टींचा वापर केला. त्यामुळे शहरे ही नियोजनबद्ध केल्याने एक नवे रूप प्राप्त झाले. शहर बनवताना रस्ता किती मोठा पाहिजे, चौक कसा पाहिजे, रस्त्याच्या किती दूर अंतरावर इमारती किंवा जे काय असेल हे पाहिजे, हे संपूर्ण पूर्वकल्पना करूनच त्यांनी तयार केलेलं आहे. तिसरा आहे प्रगत तंत्रज्ञानामुळे आदर्श गावाची वा शहराची निर्मिती ही होते व त्या गावाचा चेहरा-मोहरा बदलून जातो. जे काही नवीन शहरे, सिटी या तयार केल्या आहेत, त्या संपूर्णपणे पूर्ण नवीन तंत्रज्ञानामुळे हे सर्व मानवाला शक्य झालं आहे. त्यामुळे आदर्श गाव व आदर्श शहराची निर्मिती झाली व पूर्वीच्या काळी जसा त्या गावाचा चेहरा किंवा शहराचा जो चेहरा होता, तो बदलून ते शहर किंवा गाव आता खूप वेगळंच, खूप नवीन, खूप आधुनिक पद्धतीमध्ये त्याचा बदल झालेला आहे. पुढचा पॉइंट आहे आपत्ती निवारणाच्या कार्यात सर्व लोक आपापसातील भेदभाव विसरून माणुसकीला जागतात आणि यामुळेच एकीची भावनाही वाढीस लागते. आपत्तीचे वरदान. आपत्तीचं वरदान काय आहे तर आपत्ती निवारणाच्या कार्यात सर्व लोक आपापसातील भेदभाव विसरून जी काही आपत्ती आली असेल, समजा एखाद्या गावात आपत्ती आली असेल, शहरात आपत्ती आली असेल, तर आपापसामध्ये शेजारी असतील किंवा गावातील असतील, वाद, तंटे, भांडणं ही चालूच असतात किंवा गैरसमज हे चालूच असतात. परंतु या आपत्तीच्या धोक्याच्या वेळेस एकमेकांशी आपुलकीच्या नात्याने प्रामाणिकपणे एकमेकांची काळजी घेऊन वागतात व आपापसातील मतभेद विसरून एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांना पुढे जाण्यासाठी वाटचाल देतात, माणुसकीला जागतात आणि यामुळेच एकीची भावनाही वाढीस लागते. माणुसकीला जागतात. एखादा अडचणीत असेल तर त्याला त्या अडचणीतून, त्या संकटातून बाहेर कसं घ्यायचा हे विचार एकत्र येऊन करतात किंवा त्याच क्षणी केला जातो व एकमेकांविषयी माणुसकी व आपुलकीची भावनाही वाढीस लागते व यातूनच देशामध्ये एकी तयार होऊन देशाची प्रगती ही मोठ्या प्रमाणामध्ये होते. तेव्हा आपत्तीचे वरदान. आतापर्यंत आपत्ती फक्त धोका, संकट किंवा जीवित वित्तहानी, नुकसान हेच पाहिलं. परंतु त्यातून वरदानही आहे. हेही खूप साऱ्या कारणांमुळे सिद्ध झालेलं आहे व त्यातूनच आपल्या शहराची, आपल्या गावाची, आपल्या राज्याची, देशाची ही प्रगती होतच राहते आणि होणारच आहे. तर पहा आज आपण आपत्तीस कारणीभूत ठरणारे घटक पाहिले, आपत्तीचे स्तर पाहिले, आपत्तीचे परिणाम पाहिले व आपत्तीचे वरदान हे घटक आपण अभ्यासले. तर पुढचा महत्वाचा पॉइंट आहे आपत्ती आणि प्रगती यांचा
संबंध, तर हे एकमेकांना कसे रिलेटेड आहेत, एकमेकांशी या आपत्ती व प्रगतीचा एकमेकांशी कसा संबंध आहे हे पाहूयात. आपत्तीमुळे परिसराचा संपूर्ण विध्वंस होतो. पहिला पॉइंट आहे आपत्ती आणि प्रगती यांचा संबंधामधला. तर आपत्तीमुळे परिसराचा संपूर्ण विध्वंस होतो, हे आपण पाहिलंच आहे. तर त्यानंतर मात्र परिसराची प्रगती ही अधिक वेगाने होते. आपत्तीमुळे परिसराचा संपूर्ण विध्वंस होतो, त्याच्याशी संबंध असा आहे की त्यानंतर मात्र परिसराची प्रगती ही खूप जोराने, खूप अधिक व खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. हे आपण आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये पाहत आहोत. तिसरा पॉइंट आहे प्रगतीमुळे आपत्ती निर्माण होतात. मानवाने खूप प्रगती केली, खूप मोठ्या प्रमाणात वाटचाल केली व निसर्गावर अतिक्रमण झाले. मानवाच्या प्रगतीमुळेच निसर्गावरही अतिक्रमण झाले व त्यामुळे प्रगती झाली, परंतु त्या प्रगतीमुळेच आपत्ती निर्माण झाल्या. पुढचा आहे चौथा पॉइंट आहे, प्रगती जितकी जास्त तितकी संकटांची तीव्रताही जास्त असते. पहा, मानवाने झपाट्याने मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केली, परंतु त्यामुळे संकटही त्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. उदाहरणार्थ रस्त्यावरील वाहने पहा, वेगवेगळ्या प्रकारची वाहने आपल्याला रस्त्यावर दिसतात, खूप खूप प्रकारची, परंतु त्यामुळेही अपघाताचा धोका हा वाढलाच, संकटही वाढलीच. शहरीकरणामुळेही बिल्डिंग खूप मजले गेले, 20 गेले, 25 गेले, 30 पर्यंत गेले. प्रगती ही झाली, परंतु त्यातूनही कधी कधी आपत्ती तयार होतात. म्हणजे आपत्ती आणि प्रगती यांचा एकमेकांशी खूप मोठा संबंध आहे. आपत्तीमुळे परिसराचा विध्वंस होतो, हे तर खरे आहे, परंतु त्यानंतर मात्र परिसराची प्रगती ही अधिक मोठ्या प्रमाणामध्ये होते. आणि प्रगती झाल्यावर, मोठ्या प्रमाणात प्रगती ही झाल्यावर अनेक प्रमाणामध्ये आपत्ती निर्माण होतात. परंतु प्रगती जितकी जास्त तितकी संकटांची तीव्रता ही सर्वात जास्त असते. आज आपण आपत्तीस कारणीभूत ठरणारे घटक, आपत्तीवर परिणाम करणारे घटक व आपत्तीचे स्तर व आपत्ती आणि प्रगती यांचा संबंध, हे पॉइंट आपण अभ्यासले आहेत. तर आपणा सर्वांना समजलंच असेल